एक मोठी बातमी समोर येते। मधुकरराव पिचड यांची प्रकृती चिंताजनक आहे। ब्रेन स्ट्रोक आल्याने गेल्या 46 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। नाशिकच्या 9 पल्स रुग्णालयात मधुकरराव पिचड यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांना पहाटेच्या सुमारास राजूर येथील राहत्या घरी असताना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला। त्यानंतर त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत। नाशिक येथील 9 पल्स या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी जयेश सावंत आपल्या सोबत जोडलेत। जयेश, नक्कीच जगदीश, राज्याच्या राजकारणामध्ये मधुकर पिचड हे फार मोठं नाव आहे। गेल्या अनेक दशकांपासून मंत्रिपद आणि त्याचबरोबर राजकारणामध्ये एक वेगळा ठसा उमटवणारे मधुकर पिचड हे मागील 46 दिवसांपासून त्यांच्यावर नाशिक येथील 9 प्लस रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याने या ठिकाणी जो आहे त्यांना या ठिकाणी जे आहे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यांना नाशिक येथे दाखल करण्यात आलेला आहे। ऑक्टोबर महिन्यामध्ये हा सगळा म्हणजे त्यांच्यावर उपचाराची जी प्रक्रिया ती सुरू झालेली आहे आणि सध्या त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे। जगदीश, धन्यवाद जयेश दिलेल्या माहितीबद्दल।